नमस्कार विद्यार्थ्यांनो. तर आज आपण इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी इयत्ता 12वी पेपर 2 किंवाच FB किंवा T5 यातला पहिला लेसन शिकणार आहोत. पायाभूत तपासणी साधने व नियंत्रक साधने. तर यामध्ये बघा, या लेसनमध्ये आपले उद्दिष्ट असणार आहे की वीज उपकरण तपासणी साधनांची रचना, त्यांचे कार्यतत्व, त्यांचे प्रकार, त्यांचे वापर, तपासणी पद्धती व निष्कर्ष यांची सैद्धांतिक कारणमीमांसा समजेल. दुसरा उद्देश असेल वीज उपकरण वापरल्या जाणाऱ्या नियंत्रक साधनांची रचना, त्यांचे कार्यतत्व, त्यांचे प्रकार, वापर, तपासणी यांची सैद्धांतिक कारणमीमांसा समजेल. हे यांचे उद्दिष्ट होते. तर या पाठामध्ये आपले घटक आहेत. पहिला आहे लाईन टेस्टर, त्यानंतर कंटिन्युटी टेस्टर, पॅरलल टेस्ट लॅम्प, सेरीज टेस्ट लॅम्प, ग्राउलर, वीज मोजमापाचे मीटर्स, नंतर कोल्ड रेझिस्टन्स व हॉट रेझिस्टन्स, नंतर विद्युत शक्ती किंवा पॉवर, नंतर पॉवर फॅक्टर, वीज ऊर्जा खर्च, एनर्जी, इन्सुलेशन रेझिस्टन्स टेस्ट, स्विच, फ्यूज, बायमेटल रिले, थर्मोस्टॅट, ओव्हरलोड रिले, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रिले, थर्मोकपल, इलेक्ट्रिक कॉन्टॅक्टर, नंतर मोल्डेड सर्किट ब्रेकर आणि अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. हे एवढे या पाठात घटक आहेत. तर आपण सुरुवात करूया लाईन टेस्टरने. तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की लाईव्ह तारेचे अस्तित्व ओळखण्यासाठी, म्हणजे सप्लाय चालू आहे की नाही ते आपण चेक करण्यासाठी लाईन टेस्टर वापरतो. तर याची व्याख्या बघा. वीज पुरवठ्यातील फेज किंवा लाईव्ह वायरचे अस्तित्व तपासणाऱ्या स्क्रूड्रायव्हरच्या आकाराच्या साधनास लाईन टेस्टर असे म्हणतात. यामध्ये निऑन लॅम्प वापरलेला असल्याने याला निऑन लाईन टेस्टर असेही म्हणतात. तर विद्यार्थ्यांनो, आपण आता याची डायग्राम स्क्रीनवर आणूया. बघा, आकृतीत तुम्हाला लाईन टेस्टर दिसते आहे. बघा, वरच्या बाजूला मेटॅलिक टच, त्यानंतर त्याची जी आउटर बॉडी आहे बघा, ती ट्रान्सपरंट अशी इन्सुलेटेड मटेरियलने बनवलेली असते. त्या बॉडीच्या आतमध्ये बघा, तुम्ही आतमध्ये एक स्प्रिंग दिसेल. स्प्रिंग, त्याच्या पुढे आहे एक निऑन लॅम्प. बघा, स्प्रिंग, त्याच्या खाली आहे निऑन लॅम्प, त्यानंतर खाली रेझिस्टन्स आणि पुढे टोकाला मेटॅलिक रॉड. या रॉडवर एक स्लीव्ज बसवलेली असते. बघा, मेटॅलिक टच म्हणजे ज्या ठिकाणी आपण बोट ठेवून नंतर तपासणी करतो त्याला म्हणायचं टच, मेटॅलिक टच. आणि साईडला क्लिप आहे अडकवण्यासाठी. तर बघा, आता या लाईन टेस्टरचे कार्य बघूया आपण. लाईन टेस्टरच्या सहाय्याने फेज, लाईव्ह, हॉट वायर तपासता येते. टेस्टरच्या टच पॉईंटला किंवा टेस्ट टिपला, लाईव्ह भागास त्या ठिकाणी स्पर्श करून ठेवावा. अशा वेळी टेस्टर रॉडमधून कार्बन रेझिस्टन्स, निऑन लॅम्प आणि मानवी शरीर अशी एकसर मांडणी होते व अत्यंत सूक्ष्म असा प्रवाह त्यातून वाहू लागतो. या प्रवाहाने निऑन लॅम्प प्रकाशित होतो व फेजचे अस्तित्व निश्चित होते. निऑन लॅम्पला मिळणारा जो विद्युत दाब असतो किंवा व्होल्टेज असते ते 20 ते 50 व्होल्ट इतके असते आणि तेवढे मिळाले तरच तो प्रकाशित होतो. अशा तऱ्हेने जर तो लॅम्प प्रकाशित झाला तर त्यामध्ये लाईव्ह वायरचे अस्तित्व आपण किंवा त्या ठिकाणी सप्लाय आहे हे आपल्याला समजते. आता पुढचा पार्ट बघूया.
की सुस्थितीतील लाईन टेस्टरने तपासणी करताना शॉकची जाणीव का होत नाही. जर लाईन टेस्टर हा आपला सुस्थितीतला असेल, चांगल्या कंडिशनमध्ये असेल, तर तपासणी करताना आपल्याला शॉकची जाणीव का होत नाही. तर याचे कारण बघा, सिंगल फेज लाईव्ह टर्मिनलवरील वीज दाब जास्तीत जास्त 250 व्होल्ट असतो. जे आपला घरातला जो सिंगल फेज सप्लाय असतो तो 250 व्होल्ट, 230 म्हटला जातो तो, पण तो प्लस असा तो 250 व्होल्ट असतो. आणि 3 फेज लाईव्ह टर्मिनलवरील जो वीजदाब असतो त्यात तिथील व्होल्टेज जे असतं ते 440 व्होल्ट असते. तर जास्तीत जास्त वीज दाब विचारात घेता आपल्याला ओहमचा लॉ माहिती आहे. ओहमच्या नियमानुसार I बरोबर V/R, I बरोबर V/R बरोबर 420 मायक्रो ॲम्पियर एवढा प्रवाह त्या ठिकाणी निर्माण होतो. या प्रवाहामुळे मानवी शरीरात होणारा व्होल्टेज ड्रॉप 3 व्होल्टपेक्षा कमी होतो. हा अत्यंत अल्प असा वीज दाब मानवी शरीरात खर्च होत असल्याने मानवास शॉकची जाणीव होत नाही. मानवी शरीराला इलेक्ट्रिक शॉकची जाणीव होण्यास 2 मिली ॲम्पियर वीज प्रवाह आणि 50 व्होल्ट वीज दाबाची गरज असते. त्यामुळे सुस्थितीत जर लाईन टेस्टर असेल तर आपल्याला शॉकची जाणीव होत नाही. बघा, आपल्याला आणखीन इतर डायग्राम मी स्क्रीनवर आणून दाखवते. बघा, या ठिकाणी पहिल्या आकृतीत एक व्यक्ती दाखवलेली आहे आणि त्याच्या हातात टेस्टर आहे आणि साईडला हा आहे 3 पिन सॉकेट. 3 पिन सॉकेटच्या फेसच्या पॉईंटमध्ये टेस्टर टाकलेला आहे आणि वरचा जो सगळ्यात मोठा राऊंड दिसतो आहे सर्कल, त्यातून खाली अर्थसाठी अर्थिंगचा पॉईंट दाखवलेला आहे. आणि जी व्यक्ती आहे, जो माणूस आहे, त्याने टेस्टर पकडले आहे टच पॉईंटला टच करून. आणि जी व्यक्ती जिथे उभे आहे तिथे खालीसुद्धा बघा, खाली अर्थिंग सदृश सिम्बॉल आपल्याला दिसतो आहे. म्हणजेच काय बघा आता म्हणजे कनेक्शन कसं झालं हे आपल्या बॉडीमार्फत सेरीजमध्ये त्या ठिकाणी सर्किट तयार होत आहे. आणि हा जो अत्यंत कमी असा सप्लाय असेल तो या पद्धतीने जमिनीमध्ये निघून जातो. दुसऱ्या आकृतीत दाखवलेला आहे, या ठिकाणी फेजला टेस्टर दाखवलेला आहे, न्यूट्रलला लॅम्प. आणि अशा प्रकारे या ठिकाणी जर लॅम्प प्रकाशित असेल, लॅम्पद्वारा आपण या ठिकाणी सर्किट कंप्लीट केलेलं आहे. लॅम्प प्रकाशित असेल तर त्या ठिकाणी योग्य सप्लाय आहे. आता टेस्टर वापरताना शॉक कधी बसतो याचे आपल्याला काही मुद्दे अभ्यासायचे आहेत. टेस्टर वापरत असताना कधी कधी शॉक बसतो, तर त्याचं कारण बघा. पहिलं कारण आहे टेस्टर रॉडला हाताचा स्पर्श होत असल्यास. टेस्टरचा जो रॉड आहे मेटॅलिक, तिथे जर तुमचा हाताचा स्पर्श होत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला शॉक बसू शकतो. दुसरा, टेस्टर जर पाण्यात भिजलेला असेल तर तुम्हाला शॉक लागू शकतो. तिसरं, टेस्टरमधील जोडणी योग्य नसेल, आतमध्ये जे निऑन लॅम्प, रेजिस्टर वगैरे त्यांची जी जोडणी आहे ती जर व्यवस्थित नसेल तरीसुद्धा तुम्हाला शॉक बसू शकतो. चौथं कारण असेल टेस्टरमधील करंट लिमिटिंग कार्बन रेजिस्टन्स हा कमी ओहमचा असेल तरी शॉक लागू शकतो. नंतर टेस्टरमध्ये निऑन लॅम्प शॉर्ट झाला असेल, एकसर जोडणीत खंड पडला असेल किंवा टेस्टर वापरण्यास अर्थिंग मिळत नसल्यास निऑन लॅम्प प्रकाशित होणार नाही आणि लाईव्ह नाही
असे समजून टेस्ट कंडक्टरला स्पर्श केल्यास शॉक बसू शकतो. त्यानंतर टेस्टरने त्याच्या व्होल्टेज रेटिंगपेक्षा जास्त विद्युत दाबाची लाईन तपासण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच काय, त्याच्या कपॅसिटीपेक्षा जर तुम्ही जास्त दाबाची लाईन तपासत असाल तर शॉक बसू शकतो. त्यानंतर मानवी शरीरातून 2 मिली ॲम्पियरपेक्षा जास्त वीज प्रवाह वाहिल्यास शॉक बसू शकतो. त्यानंतर मानवी शरीरात 50 व्होल्टपेक्षा जास्त विद्युत दाब खर्ची पडला तरीसुद्धा शॉक बसू शकतो. आणि शेवटचं कारण म्हणजे टेस्टर वापरण्याचे योग्य कौशल्य व ज्ञान जर तुम्हाला नसेल तरीसुद्धा तुम्हाला शॉक बसू शकतो. तर शॉक बसू नये म्हणून आपण या सर्व बाबी टाळण्याची दक्षता घ्यावी. आपला पुढचा मुद्दा आहे विजेच्या धक्क्याची किंवा इलेक्ट्रिक शॉकची तीव्रता. तर बघा, इलेक्ट्रिक शॉकची तीव्रता ही अनेक बाबींवर अवलंबून असते. समजा DC प्रकारचा प्रवाह असेल तर त्यापासून लागणारा शॉक हा खूप जास्त प्रमाणात असतो. कशाच्या तुलनेत? AC प्रकारच्या प्रवाहाच्या तुलनेत. म्हणजेच DC प्रकारचा शॉक हा खूप जास्त धोकादायक असतो. नंतर वीज पुरवठ्याच्या वीज दाबाची किंमत. जर वीज दाबाची किंमत ही जास्त असेल तर शॉकची तीव्रता जास्त असते. नंतर मानवी शरीराचा विरोध जर जास्त असेल तर शॉकची तीव्रता कमी असेल. आता विरोध हा जास्त कमी कसा असेल, तर समजा शरीर हे ओले असेल तर त्या ठिकाणी तीव्रता ही जास्त असेल शॉकची, आणि कोरडे असेल तर थोडी कमी असेल. नंतर शरीरातून वाहणाऱ्या प्रवाहाची किंमत. प्रवाह जर जास्त प्रमाणात वाहत असेल तर जास्त शॉक लागेल. प्रवाह किती वेळ वाहतो आहे तो कालावधीही महत्त्वाचा आहे. जर प्रवाह जास्त वेळ वाहत असेल तर शॉकची तीव्रताही जास्त असेल. त्यानंतर व्यक्तीची प्रकृती. जर व्यक्तीची प्रकृती ही चांगली असेल, सुदृढ असेल तर शॉकचे प्रमाण कमी असू शकते. आणि व्यक्तीचे मनोबल यावरही शॉक अवलंबून असतो. मनोबल जर त्याचे चांगले असेल तर तो सहजतेने शॉक सहनही करून जाऊ शकतो. अशा प्रकारे इलेक्ट्रिक शॉकचे तीव्रतेचे परिणाम ठरतात. विद्यार्थ्यांनो, असा प्रश्न येऊ शकतो की इलेक्ट्रिक शॉकची तीव्रता कोणकोणत्या बाबींवर अवलंबून असते. तर हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आता मी स्क्रीनवर पुढची डायग्राम आणते. इलेक्ट्रिक लाईन टेस्टर IC आणि इलेक्ट्रॉनिक लाईन टेस्टर ट्रान्झिस्टर. तर बघा मुलांनो, नॉन कॉन्टॅक्ट टाईप इलेक्ट्रॉनिक लाईन टेस्टर या ठिकाणी आपल्याला आकृतीत दिसत आहे. बघा, इलेक्ट्रॉनिक लाईन टेस्टर आहे ही आहे त्याची सर्किट डायग्राम. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्स वापरलेले आहेत. आहे कॉन्टॅक्ट टाईप लाईन टेस्टर LED. हा इलेक्ट्रॉनिक लाईन टेस्टर ट्रान्झिस्टर. तर याबद्दल माहिती बघूया आपण आता. तर बघा, नॉन कॉन्टॅक्ट टाईप इलेक्ट्रॉनिक लाईन टेस्टरने AC लाईनला लाईन टेस्टरचा स्पर्श करण्याची गरज नसते, म्हणून याला नॉन कॉन्टॅक्ट टाईप इलेक्ट्रॉनिक लाईन टेस्टर म्हणतात. AC सप्लाय असणाऱ्या वायर किंवा सॉकेटजवळ तो आणला असता त्यामधील LED प्रकाशित होतो व वायर किंवा सॉकेट लाईव्ह असल्याचे आपल्याला समजते. प्रवाह वाहणाऱ्या वाहकाभोवती चुंबकीय क्षेत्राची निर्मिती होते. आपण हे बघितले आहे, जेव्हा एखाद्या तारेतून विद्युत प्रवाह वाहतो तेव्हा त्याच्या भोवती चुंबकीय क्षेत्र तयार होते. म्हणजेच काय, प्रवाह वाहणाऱ्या वाहकाभोवती चुंबकीय क्षेत्राची निर्मिती होते. तर वाहकामधून वाहणारा प्रवाह बदलता असेल
तर त्याच वारंवारतेने बदलणारे बदलते चुंबकीय क्षेत्र त्या वाहकाभोवती निर्माण होते. म्हणजेच काय की त्या तारेतून वाहणारा जर करंट हा बदलता असेल, म्हणजे कमी जास्त जर तो होत असेल, तर त्याच वारंवारतेने त्याच फ्रिक्वेन्सीने त्याचे चुंबकीय क्षेत्र जे त्या वाहकाभोवती निर्माण झालेले आहे ते सुद्धा बदलते. बदलते चुंबकीय क्षेत्र लोखंडी रॉडवर अँटेनाचे कार्य करण्यासाठी गुंडाळलेल्या वाहकाकडून छेदले गेल्यास त्या वाहकात बदलता वीजदाब निर्माण होतो. अँटेना वायरचे एक टोक ट्रान्झिस्टरच्या बेसला जोडलेले असते. बेसमधून प्रवाह वाहिला तरच कलेक्टर ते एमिटर प्रवाह वाहू लागतो व LED प्रकाशित करतो. नॉन कॉन्टॅक्ट टाईप इलेक्ट्रॉनिक लाईन टेस्टर याच तत्वानुसार कार्य करते. बघा मुलांनो, या डायग्राममध्ये हे जे डार्क पिंक कलरमध्ये दिले ते IC आहे, ती IC चिप असते ती. त्यानंतर वर हे अँटिना दाखवला आहे, इथे रेजिस्टर, इथे LED 1 डायोड, लाईट एमिटिंग डायोड आहे तो. त्यानंतर या ठिकाणी 9 व्होल्ट बॅटरी, अशी रचना या आतमध्ये केलेली असते. बघा हे T1, T2, T3 हे जे दिसत आहेत हे म्हणजे काय, ट्रान्झिस्टर आहेत. ट्रान्झिस्टर 1, ट्रान्झिस्टर 2, ट्रान्झिस्टर 3. हा इथे एंटिना आहे. त्यानंतर हे 1 मेगा ओहम रेजिस्टन्स, 100 किलो ओहम रेजिस्टन्स, LED 220 व्होल्ट ओहम. त्यानंतर हा बझर आहे या ठिकाणी, स्विच, बॅटरी. हा ट्रान्झिस्टरचा वापर करून हा इलेक्ट्रॉनिक लाईन टेस्टर बनवला आहे. आणि या ठिकाणी IC चिपचा वापर करून हा इलेक्ट्रॉनिक टेस्टर बनवलेला आहे. हा वरचा आहे कॉन्टॅक्ट टाईप लाईन टेस्टर. बघा यामध्ये 220 व्होल्ट AC. त्यानंतर हे LED दाखवले आहेत, लाईट एमिटिंग डायोड्स. बघा 22 ओहम, 0.5 वॅट. तर अशा प्रकारे डायग्रामचा अभ्यास करायचा. आता आपण पुढचं बघणार आहोत कॉन्टॅक्ट टाईप सॉकेट वायरिंग टेस्टर. त्याची मी आता डायग्राम आणते. बघा विद्यार्थ्यांनो, हा आहे कॉन्टॅक्ट टाईप सॉकेट वायरिंग टेस्टर, प्लग किंवा टॉप. तर बघा, तपासणी करावयाच्या सॉकेटमध्ये हा बसवायचा आहे. सप्लाय चालू करावा, इंडिकेटरनुसार वायरिंग दोष समजावा. बघा आपल्याला डायग्राममध्ये काय दिसतं आहे, वर आहे लाईव्ह टर्मिनल, मध्ये आहे न्यूट्रल आणि सगळ्यात खाली आहे अर्थ. दिसतात ना, लाईव्ह, न्यूट्रल, अर्थ. त्यानंतर हे NL1, यामध्ये रेजिस्टन्सची इकडे कपॅसिटी दिली आहे R1 82K, R2 100K, R7 47K. K म्हणजे तिथे कपॅसिटी दिली आणि R म्हणजे रेजिस्टन्स. आता आपल्याला साईडला हे जे दाखवलं आहे बघा, बघा तिन्ही डॉट जेव्हा
फुल सॉलिड केलेले आहेत रेड कलरने, ते आहे सप्लाय चांगला आहे. सेकंडमध्ये अर्थ वायर तुटलेली आहे. तिसऱ्यामध्ये न्यूट्रल वायर तुटलेली आहे. नंतर लाईव्ह न्यूट्रल वायर अदलाबदल झाली आहे. लाईव्ह अर्थ वायर अदलाबदल झाली आहे. नंतर सप्लाय व्होल्टेज कमी आहे आणि सगळ्यात लास्ट सप्लाय नाही. आता आपल्याला पुढे बघायचं आहे कंटिन्युटी टेस्टर. बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कंटिन्युटी टेस्टर दिसत आहेत. डायग्राम लक्षात घ्या. बघा अशा पद्धतीचा हा टेस्टर असतो आणि त्याची ही डायग्राम आहे इंटरनल. बघा 33K रेजिस्टन्स, त्यानंतर हा 0.47 मायक्रोफॅरेडचा कपॅसिटर दिसतोय. खाली 2 आडव्या रेषा, कपॅसिटरचा सिम्बॉल्स तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर हा NPN ट्रान्झिस्टर, त्यानंतर त्याच्या पुढे आहे PNP ट्रान्झिस्टर. NPN आणि PNP असे 2 ट्रान्झिस्टर आहेत. त्यानंतर या स्पीकरवरून ओव्हर जम्पर खाली त्याला अर्थिंग केलेली आहे. हा स्पीकर आहे साईडला, बघा स्पीकर, आणि या वायर्स किंवा लीड्स. वर हा +9 व्होल्ट DC सप्लाय दिलेला आहे. खालची आकृती बघा. बघा ही सेंटरला 555 ही IC चिप आहे. त्याचे ते टर्मिनल्स आहेत 1 2 3 4 6 7 8 6 हे नंबरचे असते त्याचे टर्मिनल्स आहेत. त्यानंतर वर हा पुन्हा PNP ट्रान्झिस्टर दाखवलेला आहे. इथे साईडला एक ट्रान्झिस्टर, स्पीकर, +6 व्होल्ट सप्लाय त्या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी या प्रोब्स किंवा कनेक्टिंग लीड्स. बघा या आहेत सर्किट डायग्राम. आता सेंटरला हे जे गुलाबी कलरमध्ये 74174 हे सुद्धा ICचे प्रकार आहेत. IC1 741 आणि IC2 741 अशा इलेक्ट्रॉनिक पार्ट्सचा वापर करून या ठिकाणी हे टेस्टर तयार केलेले आहेत. कंटिन्युटी टेस्टर. कंटिन्युटी म्हणजेच काय? सलगता, सप्लायची सलगता आपण त्याने चेक करू शकतो. तर बघा आता याची माहिती. कंटिन्युटी टेस्टर वाहकाची सलगता तपासण्यास वापरतात. 9 व्होल्ट बॅटरी, LED, नंतर ट्रान्झिस्टर, बझर यांचा वापर करून हा टेस्टर बनवतात. सलगता किंवा वाहकता किंवा कंटिन्युटी तिन्हींचा अर्थ एकच आहे. जर कंटिन्युटी जर मिळत असेल तर या ठिकाणी प्रकाशित बझर जो असतो तो वाजतो आणि या ठिकाणी जे LED आहेत ते ऑन होतात. आर्मेचर वाइंडिंग, हाऊस, इंडस्ट्रियल डक्ट वायरिंग, कंट्रोल पॅनल वायरिंग तपासताना याचा वापर करतात. तपासणीच्या वायरिंगपासून मेन सप्लाय पूर्णपणे विभक्त करून कंटिन्युटी टेस्टर वापरावा लागतो. तर अशा पद्धतीने ही कंटिन्युटी टेस्टर वेगवेगळ्या प्रकारात आपल्याला
दाखवलेले आहेत. आता नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया टेस्ट लॅम्प. तर तुम्ही विद्यार्थ्यांनी या डायग्राम्स ब्लँक पेजेसवर काढायला हरकत नाही. सगळ्या डायग्राम्सची प्रॅक्टिस करा, सगळ्या डायग्राम्स काढत राहा. तर टेस्ट लॅम्प आपण हा नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया.